षटकातील छान चेंडू टाकून झाले, 13 धावा झालेल्या आहेत आणि एक गडी बाद झाले. दानिशाच्या स्वरूपात पुढील चेंडू आयुष घेऊन परत त्याच दिशेने फाईन लेगच्या दिशेने केलेला चेंडू, मला वाटतं परत डिक्लेअर दिशेने 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 15. एक बाद, 5 चेंडूचा खेळ संपला आणि शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. आयुष्याला मला वाटते थोडा लाईन लेन नाही भेटत नाही, त्यामुळे लेग साईडला जास्तीत जास्त तो बॉल पिचअप करतोय. सुंदर ऑफच्या दिशेने ड्राईव्ह केलेला आहे, कव्हरच्या दिशेने मला वाटतं शॉर्ट कव्हरला एक रन पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या धावाची प्रयत्न पण नाही तिथे, चांगला बॅकअप होतो आहे आणि एक षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 16. एक गडी बाद. आयुष्याने आपल्या षटकातील मला वाटते 2 चेंडूत 11 धावा असताना बाकीचे 4 चेंडू चांगलेच टाकलेत. 5 धावा दिल्यात फक्त आणि 16 धावसंख्या, एक गडी बाद झालेला आहे. आणि यानंतर सेकंड ओव्हरमध्ये मला वाटते कोकण इलेव्हनकडून रोहन वारेकर या गोलंदाला प्रमोट केले. तुम्ही 16 धावसंख्येनंतर मला वाटतं 16च्या गतीने चाललेली धावसंख्या तर 4 षटकात 64पर्यंत जाईल 16च्या गतीने जर धावसंख्या राखली तर पेल्लार बी संघाने. पुन्हा एकदा विनंती करतो सर्व विजयी संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्समध्ये या, अन्यथा आम्ही चिठ्ठ्या उडून घेऊ, त्याच्यानंतर कुठलंही काही तुमचं ऐकलं जाणार नाही. 5 मिनिटाच्या आत तुम्ही पोचा. बहुतेक 3 या 4 टीमचे आलेले आहेत. रोहन वारेकर यांचा सुंदर असा चेंडू, धीरज झा यांचा इशारा येतो लेग बाईच्या स्वरूपात ही धाव आलेली आहे. विनोद याला काही चेंडू समजला नाही. आता मला वाटतं निखिल येतो स्ट्राईकवर पहिला चेंडू फेस करताना आणि समोर गोलंदाज आहे रोहन वारेकर. हो, सुंदर चेंडू टाकलेला, किपर यांना नितेश परब यांनाही समजला नाही आणि बाईकच्या स्वरूपात 2 धावा मागे डिक्लेअर. या दोन्ही धावसंख्या झाली ते 19. एक बाद. या षटकातील 2 चेंडू टाकून झाले. तिसरा चेंडू घेऊन परत आपला बॉलिंग मार्कवर रोहन वारेकर आणि त्याला फेस करेल निखिल. नो चेंडू साईड लाईनचा मला वाटतं धीरज यांचा साईड लाईन टच झालेलं, त्यामुळे नो बॉल दिला आहे रोहन. आणि पुढील चेंडू मला वाटतं फ्री हिट असेल. नक्कीच धीरज यांच्या डोक्यावरून हात फिरला म्हणजे पुढील चेंडू हा फ्री हिट असेल. ओ, थोडक्यात मारण्याचा का आपण इनसाईड घेऊन मला वाटतं 2 डिक्लेअर, 2 ना. यस, षटकातील 3 चेंडू टाकून झाले आणि धावसंख्या झाली ती 22. ओ, फिल्डरला चकमा दिला आणि चेंडू जातो सीधा सीमारेषा पार चौकार. या चौकार ओ ओ काय शॉट मारलाय निखिल यांनी आणि हा सरळ लॉंग ऑफच्या वरतून षटकार आणि धावसंख्या झाली ते 32. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे.
पुन्हा एकदा नो बॉल. मला वाटतं साईड लाईनला परत टच झालंय. साईड लाईन टच आहे का धीरजचा? येस. आणि पुन्हा एकदा साईड लाईन टच आणि नो बॉल आणि फ्री टच आहे. मला वाटतं पुन्हा एकदा फलंदाजाला पुन्हा एकदा मोबाईल मोठं फटका केल्याची. नाही 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 कुठल्याच प्रकारचा निर्धार चेंडू आणि षटक संपले. षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली 33. 2 ओव्हर 2 षटकानंतर 33 धावसंख्या. एक पहिली मॅच आम्ही आमच्या या कॉमेंट्री बॉक्सवर ड्रॉ उडवला जात आणि पहिली मॅच आहे ती मालजीपाडा आणि या संघातून जो विजेता संघ आहे त्यांचा मालजीपाडा आणि विजेता संघ लक्ष ठेवा. आणि सेकंड मॅच असेल गौराईपाडा आणि हां पहला मैच बताया दूसरा बाकी का कौन बताएगा? हाँ हो गया. आमीन भाई और समीन भाई इसके बाद मंसूरी नितेश तिसरं षटक मला वाटते घेऊन येतात नितेश परब कोकण इलेव्हनकडून आणि विनोद त्याला सामना करेल. पहिला चेंडू पायावरचा बॉल काय फ्लिक केलेला आहे. मला वाटतं षटकार. ओ काय फटका केलेला आहे विनोद यांच्या बॅटीतून. हां तिसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकून झाले आणि विनोदांनी मला वाटते पहिला बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्यानंतर डॉट परत षटकार आणि धावसंख्या झालेली ती 51. या षटकातील 2 चेंडू बाकी आहे आणि आमच्या कॉमेंट्री कोणचा ड्रॉ उडवलेला आहे आणि पहिला सामना दुसऱ्या फेरीतील मालजीपाडा वर्सेस यांच्यातून जो विजयी होईल संघ त्यांचा आहे आणि
11 11 चेंडू खेळत असताना 31 धावसंख्या केले, 34. हॅलो. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल शमीन 11 आणि आमीन बॉईज. आणि टी गोलंदाज टी. पहिला चेंडू लेग साईडला वाईट, धीरज जैनचा इशारा, वाईट बॉल. स्ट्राईकला आहे निखिल. परत एकदा लेग साईडला मला वाटते काही लाईन भेटत नाही आणि परत एकदा वाईट. षटकात 2 चेंडू टाकले, दोन्ही मला वाटते वाईटच्या, दोन्ही वाईट आहे. आणि या पुढील पुन्हा एकदा फ्लिक केलं आहे, फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण धावत आले, सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मला वाटते. या षटकातील दुसरा चेंडू घेऊन टी कोकण इंग्लंड संघाकडून विनोद 11 चेंडूचा 34 धावावर खेळत आहे. आणि फुल टच टाकलेला चेंडू फाईन लेगच्या डिक्लेअर दिशे झोनमध्ये 2 धावा. आणि 12 चेंडू फेस करताना 36 धाव्यावर खेळत आहे विनोद. मला वाटते 3 चेंडू आतून 2 चेंडू 4 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि विनोद यांना चान्स आहे, ते 50 मारू शकतात. 38 धावा. तानाजी की गाड़ी का चाबी रखा 13-36. पुन्हा एकदा 2 डिक्लेअर. या षटकातील शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. सामना करेल तो विनोद. वाईट समजून सोडलेला चेंडू आणि बोल्ड. पुढील फलंदाज मोनू. मोनू वो पता है, मेरे को फोन किया, मेरे को सुमित ने हो, हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर उडवलेला आहे वर. क्षेत्ररक्षण रोहन वारेकर, सुंदर फेके आणि मला वाटते धावचित निखिल धावचित झालेला आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. न्यू बॅट्समन ला सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3 षटकांचे राहतील. याची नोंद घ्या सर्व संघांनी आणि त्यांच्या कर्णधारांनी. 3 षटकाचे राहतील यापुढील सर्व सामने.
आणि शेवटचा चेंडू फेस करेल तो मोनू. सुंदर टाकलेला चेंडू वरच्या साईडला बॅटची कडा घेऊन, मात्र नितेश बरं यालाही समजलं नाही. जेल 2 धावा तर पूर्ण झाल्यात आणि मला वाटतं 2 डिकला जायचं गेले असतं तर बरं आलं असतं. 3 धावा पूर्ण केल्यात आणि चौथ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. चौथी धाव पण पूर्ण होईल का नाही धावचीत, आणि 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 धाव्याने धावसंख्या झालेली आहे ती 72. 72 आणि 73 धावाचं लक्ष कोकण इलेव्हनला. 73 to win आहे. 72 झाले 73 मारायचे. 73 मारणार. शमी मिलियन कर्णधार आणि अमीन बॉईज त्वरित या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्वरित या तुम्ही. यापुढील सामना तुमचा आहे आणि सामना 3 षटकांचा राहील, याची नोंद घ्या. हॅलो, माफ करा, आमच्या कमिटीने परत निर्णय चेंज केला आहे. प्रत्येक सामने 4 षटकांचेच राहतील, याची नोंद घ्या सर्व कर्णधारांनी. शमी मिलियनचा कर्णधार मला वाटते आमच्या दिशेने आलेत आणि अमीन बॉईज कर्णधार. हां ते तर आहे. अमीन बॉईज कर्णधार. अशफाक भाई यांना मी विनंती करतो की या पुढील जो सामना आहे त्या सामन्याचं नाणेफेक करून घ्या. अशफाक खान नाणेफेक करून घ्या पुढील सामन्याचं. आहे ना, दोनों आ गए. या कर्णधार वरती या. हां धीरज सर, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायला सांगा. हां खूप वेळ होतो आहे, कारण पुढील सामने 4 षटकांचे ठेवलेत म्हणून जास्त वेळ घेऊ नका बरं. कोकण इलेव्हन या संघाकडून ओपनिंगला मला वाटतं ओपनिंग पेअर नितेश परब, शिवम सिंग, शिवम गुप्ता, नितेश परब. आणि पेल्लार संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी मोनू. अरे 9 मॅच होता 6 वर का. ते बी टाइम बदल 5 5:30 वाजे फ्री. ब्रेक नहीं दिया ना, कंटिन्यू मैच था. चला, धीरज यांचा इशारा आला आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. प्रथम आणि 2:21 झालेले आहेत. 2:36 मिनिटांनी तुमच्या 3 ओव्हर टाकून झाल्या पाहिजेत, याची नोंद घ्या. पहिलं चेंडू मोनू यांचा आणि सुंदर कव्हर ट्राय केलेला आहे नितेश परब यांच्या बॅटीतून. पहिला चौकार. त्यांना माहिती आहे का आता फलंदाजी जरा जोरातच करावं लागेल, कारण 73 धावा करायच्या आहेत 4 षटकात. मोनू आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन आणि नितेश परब सामना करेल. पुन्हा एकदा गुड शॉट, पण मला वाटतं इथे खिलाडी
आहे का? दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार. 2 चेंडू 8 धावा झालेल्या आहेत. मोनू याला पहिल्याच 2 चेंडूवर चांगलाच फटका बसतोय. कारण कोकणी लेनला सामना जिंकायचा असेल तर अशीच बल्लेबाजी करायला लागेल नितेशला. तिसरा चेंडू, हो पुन्हा एकदा सुंदर शॉट आणि तिसरा चौकार. कंटिन्यू बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक तिसरा चौकार नितेश परब यांच्या वतीत. प्रेक्षक वर्ग मला वाटते तिकडे असेल आमच्या ग्राउंडच्या लेफ्ट साईडला. आपला जो ज्यूसवाला आहे तिकडे, तिथे कुठे गाड्यामध्ये उभे असेल रस्त्यात तर जरा साईडला करा. रस्त्यात ठेवू नका प्लीज, विनंती आहे तुम्हाला. म्हणून याचा चौथा चेंडू. नितेश याचा सुंदर असा शॉट. पण मग यावेळेला वाटतं खिलाडी आहे तिकडे. क्षेत्ररक्षणाने सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आणि एकच धाव. शिवम गुप्ता स्ट्राईकवर. सुंदर चेंडू बाउन्सवर आपटून टाकलेला चेंडू मोनू यांनी. 5 चेंडू टाकून झालेत आणि 13 धावा झालेल्या आहेत. लास्ट बॉल लास्ट बॉल. या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि यानंतर अमीन बॉईज आणि शमीम 11 संघ, दोन्ही संघातील कर्णधार या आपल्याला टॉस करायचं आहे. चला, एक षटकांत धावसंख्या झालेली आहे ती 13 बिनबाद 13. शिवम गुप्ताला काही सुरताल सापडलेली नाही. त्यांच्या बॅटीला काही बॉलच लागत नाही. आणि या पेल्लार संघाकडून दुसरं षटक घेऊन येतात दानिश बाहुबली. पुन्हा एकदा स्ट्राईकवर नितेश परब. पुढील 18 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. 20च्या रन रेटने तुम्हाला खेळायला लागेल. 20च्या रन रेटने खेळायला लागेल तेव्हा तुमतील 73 धावा ज्या पूर्ण होतील. दानिश बॉलिंग मार्कवर आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन नितेश परब याला सामना करेल. तो नितेश पहिला चेंडू सुंदर असा फटकावला आहे नितेश यांनी. आणि मला वाटते फिल्डरला चकमा देऊन तिथं बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. नितेशच्या बॅटीतून चौथा चौकार आला. हा नितेशाला चौकारा जोडीले षटकारही मारावं लागतील तेव्हा थोडे मॅच आपली जवळ येईल. आ रहा है. ओ सुंदर असा फटका फाईन लेगच्या सूचने आणि हा षटकार नितेश परब यांच्या बॅटीतून आलेला आहे. लांब लचक षटकार. सोळा चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. नितेश मला वाटते आता ज्याप्रमाणे आपल्या संघाला गरज आहे प्रत्येक षटकात 20ची गरज असताना. एक मिनिट. ओ आपटून टाकलेलं चेंडू. शॉट फाईन लेगला. सुंदर झेल. क्षेत्ररक्षणाचं नाव नाही मला माहिती पण सुंदर झेल क्षेत्ररक्षण. गोलू.
आपकी जगह यहाँ वहाँ नहीं है प्लीज़. बॅट्समन महेश. हो, हा भरपूर आपटून टाकलेला चेंडू. पंच यांच्याकडून वाईट, मला वाटतं वाईटच्या बरोबर एक बाउन्सचा पण इशारा केला धीरजा यांनी दानिश यांना. या षटकातील 4 चेंडू टाकून झालेले आणि धावसंख्या झालेली आहे ती 24. बेल्स पडले मला वाटतं हवेनी. नक्कीच या षटकातील 5वा चेंडू घेऊन दानिश. धावसंख्या झाली 24. महेश याला टाकलेला हा स्लोराम चेंडू आतल्या बॅटीच्या आतल्या बाजूला लागला आणि पुन्हा किपरकडेच बॉल गेलेला आहे. कुठल्याही प्रकारची धाव आली नाही या चेंडूवर आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 24. 2 बाद. या षटकातील शेवटचा चेंडू. महेश पुढे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा काही संपर्क नाही, बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि दानिशांनी मला वाटते पहिल्या 2 चेंडूवर 10 रन देत असतानाही पुढील एक वाईट टाकून 4 चेंडू डॉटच काढलेत आणि या धावसंख्या झाले 24. 2 षटकानंतर 49 आणि पुढील 12 चेंडू आणि 49 धावांची गरज. बरोबर ना, 12-49 ना, बरोबर. बरोबर नाही झालं. 3 डॉट कंटिन्यू. एक चौका छक्का. या पुढील गोलंदाज असेल धीरज. बॉलर धीरज. राईटम राऊंड विकेटनी गोलंदाजी करत असताना सामना करेल शिवम. आपण लेग साईडला चेंडू. धीरज झा यांचा इशारा येतो वाईट बॉल. 12 चेंडू आणि 48 धावांची गरज कोकण इलेव्हनला. कोकण इलेव्हनला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांनी त्यांच्या मनात एकच समीकरण, 12 चेंडू आणि 8 षटकार मारायचे त्यांना. 12 चेंडू आणि 8 षटकार. तर प्रत्येक षटकात तुम्हाला 4 षटकार मारायचेच आहेत. तर दानिश यांना मी नक्कीच विनंती करतो की तुम्ही क्रिकेट खेळायला आलात, फुटबॉल खेळू नका प्लीज. लाईव्ह चालू आहे, लाईव्ह चालू आहे. नक्कीच मित्र तुम्हाला संध्याकाळी काहीतरी बोलतील. कोण प्रेक्षक आहे जरा गाडी तुमची जरा जे रस्त्यात थांबू नका, साईडला लावा, राईट साईडला लावा, मध्येच नका लावा प्लीज प्लीज प्लीज. जरा ओ सुंदर चेंडू. 22च्या स्वरूपात 2 धावा. किपरला हे बॉल भेटला नाही आहे. शिक्षक प्लीज 4 व्हीलर ती या साईडला लावा, टेम्पोच्या बाजूला लावा ना. तिथे रस्त्यात लावू नका प्लीज. पोलीस चौकी आहे, त्यांना येण्या जाण्याचा रस्ता येतो. तुम्ही या साईडला लावा बिंदास. पार्किंग आहे तुमच्यासाठीच आहे. धीरज आपल्या षटकातील चेंडू घेऊ. ओ आपटून टाकलेला चेंडू. सुंदर 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 चेंडू. षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 28. सामना करतोय महेश. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, पण यावेळेस महेश यांनी चांगलाच फटका ठेवलेला आहे 6 धावाकरिता. धावसंख्या झाले 34. या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत 8 चेंडू 39 धावा. पुन्हा एकदा सुंदर फटका आणि हा आपण षटकार. 7 चेंडू 33 धावा. 7 चेंडू 33 धावा.
एक शेवटचा चेंडू बाकी आहे. 7 चेंडू 33 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मला वाटतं धीरज आमच्या दिशेने नक्कीच वळतील आणि हा वाईड असेल चेंडू. नक्कीच 7 चेंडू 32 धावा. 7 चेंडू काहीतरी दोन चेंडू 2 षटकार मारल्यानंतर धीरज याच्यावर प्रेशर आलेला आहे. त्यामुळे लाईन अँड लेंथ विसरलेत ते. धीरज आपला षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सामना करतो महेश. पुन्हा एकदा सुंडा टोलवलेला चेंडू. मला वाटतं एलिव्हेशन तेवढं भेटलं नाही आणि चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षणच्या हातात आणि महेश यांची खेळी समाप्त. पुढील 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. मुकेश पुढील गोलंदाज. 4थ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी मुकेश आलेला आहे आणि 6 चेंडू 32 धावांची गरज असताना सामना करेल तो शिवम. पहिला चेंडू आपटून टाकलेला. सुंदर चेंडू फलंदाजाला काही कळला नाही आणि हा निर्धार. नवीन फलंदाज आलाय टी नॉन स्ट्राईकलाच उभे आहेत. 5 चेंडू 32 धावांचे. पुन्हा एकदा डॉट चेंडू. मला वाटते सामना कोकणी लेनने हा गमावलेला आहे. 4 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. पण जर त्याची गोष्ट बोललं तर क्रिकेटला काहीच सांगता येत नाही. 4 चेंडू 32 पण होऊ शकतात. पुन्हा एकदा सुंदर चुलवलं चेंडू. पण मला वाटेल या मिसफिल्ड आणि चौकार. खूप लेट हा चौकार आलेला आहे. या फटक्यांची गरज पहिल्या ओव्हरपासून होती. दुसऱ्या ओव्हरपासून पाहिजे होती पण लेट आलेले फटक्या. संदीप पाटील मालजी के मंच के ऊपर पधार चुके हैं। वेलकम खान साहब, आपका तहे दिल से इस्तकबाल है। वेलकम, आप आए इस मंच की शोभा बढ़ाई। तहे दिल से